तर क्षमा करा, थोडस दुसऱ्याच लिंकनी जॉईन झालते. काय मला वाटलं का सकाळचे योगा करून सगळे हे झाले, थकले का काय. तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ रात्री काय म्हणता येईल. आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही न कंटाळता आज चौथ्या सेशनला आलेला आहात, तिसऱ्या सेशनला आलेला आहात. तरी आपण केनोपनिषदचं बंद केलं म्हणून बरं झालं. तर आज सगळ्यांनी व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही बंद करा. मी म्यूट ऑल करतेय, मला व्हिडिओ पण दिसत आहेत. तर थोडस व्हिडिओ ऑफ ठेवावेत. तर आपल्याला आज थोडस डिटेल बघायचंय. शैलजा मॅडमनी खूप सुंदर सेशन घेतलं सकाळी आणि मला पर्सनल मेसेज पण आले की मॅडम फार छान ज्ञान मिळालं की जे आपला ओंकार साधना क्लास करत नाहीयेत त्यांच्या 4-5 जणांकडनं मला मेसेज आले की आम्हाला खूप आवडलं. पण कधी ओंकार साधनेला येऊन बघितलंच नाही ना आपली ओंकार साधना कशी चालली आहे. आणि आज तर आता माझ्या सेशन नंतर अजून कळेल की आपण किती वेगळ्या पद्धतीने डेप्थ मध्ये सायंटिफिक रित्या घेतोय आणि योग्य दिशेने जास्त आपल्याला सुवर्ण युगाच्या दिशेने असेन्शन होण्यासाठी त्या पद्धतीने आपण घेतोय. तर हेच आज मला थोडस सांगायचंय. तसं मॅडमनी सगळं बेसिक सांगितलंच आहे. मॅडमनी सगळं. चंद्रकांत बर्डे जरा म्यूट करा ना, सगळ्यांनी म्यूट करा. मी म्यूट ऑल केलेलंच आहे. तर याच्यामध्ये आपल्या ओंकार साधनेला आपण खूप डेप्थ मध्ये घेतोय. नुसती ही ओंकार साधना नाही आपली. या जानेवारी पासून 2024 पासून आपण जरा वेगळ्या पद्धतीने घेतोय की असेन्शन ऍक्च्युली ओंकार साधना पूर्वीपासून मोक्ष प्राप्तीसाठीच केली जाते. पण तरी सुद्धा समजून उमजून सगळं सायन्स आता जे बदलते पृथ्वीवर, गॅलेक्सी जी बदलतीये आणि आपल्याला जे बदलायचंय सगळं, आपल्याला जे असेंड व्हायचे आपल्या फ्री विल प्रमाणे, त्याप्रमाणे ओंकाराचं काय महत्व हे जाणून घेतलं पाहिजे ना. बाकी आपल्या वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे. मंडूक उपनिषद तर पूर्ण ओंकारावरच आहे. 6वं उपनिषद. आणि जे पहिले 10 उपनिषद सर्वात महत्वाचे समजले जातात. 108 का 111 कमीत कमी आहेत. तसे तर भरपूर उपनिषद आहेत. पण महत्वाचे जे आहेत त्या 108 का 111 आय एम नॉट शुअर. त्याच्यापैकी 10 उपनिषदे पहिली वाचली तर सगळा सार कळतो. आणि या 10 उपनिषदांपैकी जर 6वं मंडूक उपनिषद वाचलं तरी सगळ्या उपनिषदांचा आपल्याला कल्पना येते. आणि इतकं हे महत्वाचं आहे की जे ओंकारावर आहे. मग हे आपण बघतो उपनिषद किती किचकट भाषेत ते आपल्याला कळत नाही. मग आता ते ब्रह्मन ब्रह्मांड या सगळ्या ह्याच्यात ईश्वर. मग त्यात दुसरे आपण दुसऱ्याला ईश्वर समजलं, द्वैत भावात गेलो म्हणून तर सगळं आपलं प्रगती खुंटली आणि अजूनही आपण मायाजाळात अडकलेलो आहोत. म्हणून खरं पद्धतीने समजून घ्यायचं. म्हणजे आता या युग परिवर्तनात ओंकार ध्यान आपल्याला काय मिळवून देणार आहे, कसं मिळवून देणार आहे, सर्वश्रेष्ठ का आहे, हे आजच्या सेशन मधनं समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला मी शेअर करते. आणि ध्यानही करायचंय. आज पौर्णिमा आहे. बघा कसं आपण काहीही ठरवलेलं नाहीये. आपण ध्यान आणि ओंकार हाच विषय निवडला 21 जून साठी. तसं तर भरपूर विषय असतात 21 जूनला सुद्धा. पण आपण कसा विषय निवडला. आणि सगळ्यांनी व्हिडिओ बंद करा प्लीज, कारण मग डिस्ट्रॅक्ट होतं. तर व्हिडिओ बंद करा सगळ्यांनी. तर याच्यामध्ये आज आहे पौर्णिमा आणि वटपौर्णिमा आहे. बघा, वटपौर्णिमेला आपण काहीतरी मागत असतो का बिना मागणे. आपण वटपौर्णिमेचा अर्थच तो आहे. छाया बोरस्ते मॅडम जरा व्हिडिओ बंद करा ना प्लीज. तर याच्यामध्ये ओंकार आपण वटपौर्णिमेबद्दल बोलतेय मी. वटपौर्णिमा आपण का करतो माहिती आहे. हे सावित्रीने काय जे मागितलं आणि हे आपण वर म्हणतो त्यालाच आधारित ही पौर्णिमा आहे. आणि आज विषयही घेतलाय सकाळी शैलजा मॅडमनी सुरुवात केली. मी एंड करते आजच्या दिवसाचा. तर ओंकार. ओंकार म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. ओंकार ज्या वेळेला आपण ईश्वर होतो आणि आपल्याला एक इच्छा झाली, एक विचार आला की आपण थोडस लोअर कॉन्शियसनेसला जाऊयात, बघूयात काय होतंय. आणि हा विचार मनात आला आणि हुंकार
जसं आपण काहीतरी हुंकार करतो, विचार आला, हूं आणि हा हुंकार म्हणजे ओम, जो ध्वनी आहे. मग हा ध्वनी काय सुचवतो? आपण म्हणतो ओंकारातनं ब्रह्मांड निर्माण झालंय. चराचरात ओंकार आहे. माझ्या शरीरात ओंकार आहे. हे सगळं म्हणतो आपण. मग हां, या ओंकारातनं ध्वनी उमटला आणि या ध्वनीचे व्हायब्रेशन्स पसरले. राधिका मॅडम व्हिडिओ बंद करा. या ध्वनीचे व्हायब्रेशन्स सगळीकडे पसरले. आणि जिथे व्हायब्रेशन्स पसरले, तिथे सृष्टी, चराचर सगळं निर्माण झालं. एक माझी इच्छा, आपली इच्छा, ईश्वराची इच्छा, क्रिएटरची इच्छा, परमपित्याची इच्छा, काही म्हणूयात त्याला. आणि या इच्छा झाली म्हणजे विचार आला. आला ध्वनी आला आणि या ध्वनीतनं सगळं ब्रह्मांड निर्माण झालं. तर तो म्हणजेच ओंकार. मग हा ओंकार काय दर्शवतो? जो तुम्हाला माहिती नाही आहे ओंकाराचा अर्थ, जो मी नेहमीच तुम्हाला सांगत असते आणि तुम्ही नेहमीच विसरता. या ओंकाराचा अर्थ आहे, जो काही मनात मी हेतू घेतलाय, जो काही माझा विचार आलाय, तो फलित होणार आहे. संकल्प पूर्ण होण्याचा अर्थ म्हणजे ओंकार आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे फक्त रेअरली कुठेतरी मेन्शन केलेलं आहे, की ओंकाराचा अर्थ संकल्प पूर्ण होणार. म्हणजेच मॅनिफेस्टेशन पॉवर. मग ही संकल्प पूर्ण होणार म्हणजे तथास्तु. ओंकाराचा अर्थच आहे तथास्तु. मग आता युग परिवर्तन आलंय आणि आपली इच्छा आता बदलली आहे. आपली इच्छा आता घरी जायचंय परत. अडकलो होतो, ट्रॅप झालो, परत जायचंय. म्हणजे युग परिवर्तन, म्हणजे सुवर्णयुग सुरू झालेलं आहे. आणि या सुवर्णयुगात आपली इच्छा काय? म्हणजे फ्री विल काय? तथास्तु म्हणणारा ओंकार आहे. मग ही इच्छा फ्री विल तथास्तु कशी करणार आहे? आपल्याला तुमची इच्छा वेगळी, माझी वेगळी, याची वेगळी, त्याची वेगळी. कारण आपण आता एकत्वात आपल्याला तरी आता दिसत नाहीये. मग या जर इच्छा वेगळ्या-वेगळ्या आहेत, तर या सगळ्या कशा काय मॅनिफेस्ट होणार आहे? कसं काही तथास्तु म्हणणार आहे? हेच तर बघायचंय. शैलजा मॅडमनी सगळं सांगितलेलंच आहे. पण याला मी दुसऱ्या अँगलनी सांगणार आहे थोडं. म्हणजे युग परिवर्तनाशी रिलेटेड सांगणार आहे. राधिका मॅडम व्हिडिओ बंद करा ना. थोडंसं डिस्ट्रॅक्ट करू नका. तुम्ही काळजी घ्या व्हिडिओची आणि ऑडिओची. तर चला मग बघूयात. तर मी अष्टांग योग पतंजलीचा नेहमीच आधार घेत असते आणि माझा फोकस इथे आहे. बघा डीप लेव्हलला आहे. आपण योगा केलं. योग म्हणजेच ध्यान लक्षात घ्या. योग म्हणजे ध्यान समाधी. कशाचा योग जोडणे? मी ह्या आत्मा आणि हा ईश्वर यात जो काही आज गॅप पडलेला आहे, ईश्वर इथं बघतो, स्वतःला इथे बघतो. आपण द्वैतात आहोत म्हणून तिसऱ्या डायमेन्शन मध्ये आहे. तिसरं डायमेन्शन हे द्वैताचं आहे. 5वं डायमेन्शन्स हे अद्वैताचं आहे. अद्वैत फिलॉसॉफी पुष्कळ झाली, वेदांत आला, सगळं आला, पण आचरणात कधी आला? वेदांत सांगणारे सुद्धा पूजा अर्चा करतातच. विना मॅडम बंद करा व्हिडिओ. आणि मग हा वेदांत म्हणजे 5वा डायमेन्शन म्हणजे अद्वैत. आणि जर का 5व्या डायमेन्शनच्या वरती जायचं तर बुद्ध, निर्वाण अवस्था, शून्य, ब्रह्म. तर आपल्या इच्छा काय आहेत? आपल्या इच्छा ईश्वरात मर्ज व्हायचंय, तर 5वं डायमेन्शन. आपली इच्छा ईश्वरही नको, काहीच नको, चैतन्य नको, आत्मा नको, काहीच नको, शून्य. मग मात्र आपल्याला हायर आयामात जायचंय, हे थोडक्यात. मग आता योग म्हणजे हा योग आहे, की मी मंगलदेव आणि ईश्वर योग. ह्युमॅनिटी, डिव्हिनिटी. मनुष्य, देव, योग. योगाचा अर्थ हा आहे. आपण काय करतो, या ज्या 8 स्टेप्स आहेत, आपण यम, नियम, आसन, प्राणायाम इथवरच जास्त फोकस देतो. अगदी थोडे योग साधक, अगदी थोड्या जे काही कोर्सेस असतात, त्या प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीपर्यंत येतात. आणि आपला विहंगमचा फोकस मात्र नेहमीच ध्यानापासून धारणा ध्यान, धारणा ध्यान.
व्हिडिओ बंद करा. असं करू नका. तर सुरुवातीला मला वाटतं, की व्हिडिओ ऑनची लिंक केली आहे मॅडमनी त्यामुळे असं होतं मनीषा मॅडम. तर ठीक आहे. आता बघा योगाचे 8 अंग आहेत. या योगाच्या 8 अंगापैकी आपण जातोय 7व्या अंगावर. आता ओममध्ये मात्र सगळंच आहे. ओम हा समाधीपर्यंत नेणारा आहे. निर्वाण अवस्था देणार आहे. मग तो कसा आहे आपण बघायचंय. तर ह्या बघायला थोड्या स्टेप्स समजून घेतल्या पाहिजेत. अर्थ माहिती नसतील तर लिहून घ्या. नेहमीच फोकस या स्टेप्सवर ठेवा. म्हणजे तुम्हाला अल्टिमेट एम गाठता येईल. जे काही कराल ते हायर उद्दिष्टांना कराल. तर आपण प्रत्याहार बघू. प्राणायाम तर सगळ्यांना माहिती आहे आसन. समजा आता ओंकार साधनेचं उदाहरण घेऊ. आपण ओंकार साधना करतो. आपले क्लासेस महिन्याला चालू आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करतो, की आसन घेतो पहिल्यांदा. आसन तर घेतो. नंतर प्राणायाम करतो. प्राणायाम म्हणजे श्वास घेतो. मॅडम किती छान दीर्घ श्वसन घेतात. श्वास घ्यायचा, सोडायचा आणि मग त्याच्यावर ओंकार म्हणतो. म्हणजे हे तर घडतंच श्वासावर नियंत्रण. प्रत्याहार घडतो का? हे बघा. तुम्ही सगळ्यांनी चेक करा. जानेवारीपासून जे काही योग साधना करत आहेत त्यांनी आणि बाकीचे सुद्धा जे करत नसतील त्यांनी हे लिहून घ्या. ओंकार म्हणताना तुम्ही प्रत्याहार इम्प्लिमेंट करता का? इंद्रियों को खींचना करता का? म्हणजे जे मी तुम्हाला आपले जे ध्यान बघितले सुदर्शन पिरॅमिडच्या YouTubeवर आपले हायेस्ट लेव्हलचे ध्यान प्रकार आहेत ओंकारावर बेस्ड. आत्ता सुरू करा आणि आत्ता यातलं काहीही लावून बघा. ते सगळं त्या ध्यान प्रकारात ऑटोमॅटिकली आलंय. मी काय एवढा अभ्यास केला नव्हता ध्यान करताना. आपोआप झालेलं आहे ते. जसं आज पौर्णिमेला आपला हा दिवस आला आणि जसं आजच मला कळलं, की आपण ब्रह्ममुहूर्तावर तर पहिला कार्यक्रम घेतोच. पण ब्रह्ममुहूर्तापासून 4-4 तासाचे जे काही टायमिंग्ज असतात, ते खूप अफलातून ध्यानाचे इफेक्ट देणारे असतात. आता सगळे टायमिंग बघू काढून. दुपारचं बघा, रात्रीचं पण बघा. किती मस्त डिझाइन झालेलं आहे. हे सगळं आपल्याला ऊर्जा गाईड करते. धन्यवाद आपल्या त्या ऊर्जेचे. तर हे प्रत्याहार करतोय का? तर आहे त्या ध्यानामध्ये मूलबंध लावा. मग आता सगळं नाभीबंद लावा. हे आहे. तर हे करायचं आहे इथून पुढे. जर आपल्याला इथवर जायचंय ना, आपल्याला जर मोक्षप्राप्ती मिळवायची आहे, आपल्याला जर 5वा आयाम असेल, 5वा आयाम काही प्राणायाम प्रत्याहार करून मिळणार नाहीये. 5व्या आयामाला ध्यान समाधी शेवटच्या 2 स्टेपला आलं तर पाहिजे. तर याच्यामध्ये जेव्हा आपण हे खेचणार आहोत, बंद लावणार आहात ओंकार म्हणताना, पर्टिक्युलरली ओंकाराचा जेव्हा श्वास सोडतो त्यावेळेला ते बंद लावायचे. यामुळं काय होणार आहे, पूर्ण या पोटांच्या चक्रामध्ये आज शैलजा मॅडमनी सांगितलं, की हा नाभी चक्रापासून सुरू होतो. नाभी ते साधारण आपण बघितलं, की कंठापर्यंत आणि मग नंतर म्हणजे कंठ आणि म्हणजे आपण बघितलं मस्तक, सहस्त्रार वगैरे. तर जेव्हा आपण हे करणार आहोत अवयवांकडं, इंद्रियांवर परत खेचणार, तिथे लक्ष नेणार, जे काही करायचं ते असणार आहे फोकस. त्यावेळेला पूर्ण सगळे इथे व्हायब्रेशन्स तयार होतात. व्हायब्रेशन सगळ्यात महत्त्वाचे इथे ओंकार म्हणताना पूर्ण ओंकाराचं अल्टिमेट उद्दिष्ट व्हायब्रेशन क्रिएट करण्यावरच आहे. आणि मी सारख्या तुम्हाला क्लिप टाकते. आपली ऊर्जा, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स काय आहे ते आपण आयुष्यात निर्माण करतो. मग ओंकार तुम्ही म्हणताना काय व्हायब्रेशन्स क्रिएट करतात? घरातली भांडी सुद्धा थडथडायला लागली पाहिजेत रेझोनन्सनी. वैखरीत ओंकार म्हणताना म्हणजे मोठा असं नाही. व्हायब्रेशन्स गुंजला पाहिजे तो ध्वनी. सांगितलंय मॅडमनी, की असा सुंदर त्याच्यातनं हे आला पाहिजे. तर आपण बघितलं पिरॅमिडमध्ये कसा घुमतो आवाज. तर हे होतंय का? धारणा म्हणजे एकाग्रता होती का? आता बघा, शैलजा मॅडमनी मला सांगितलं, की त्यांना ते ओंकार म्हणताना सुद्धा ओमचं चित्र गुरुजी ध्यानात ठेवायला लावायचे ओंकार म्हणता-म्हणता. ओंकारावर फोकस करा. मला वेळ मिळाला नाही, मला आत्ता आठवलं. की मला ते जे प्रात्यक्षिक दाखवायचे होते व्हिडिओ ते तुम्ही बघा मी टाकेल आपल्या ग्रुपवर सुदर्शन पिरॅमिडवर आहेत. तर ओंकार फोकस करायचा आहे. तो दिसतो कसा? रंग काय? काय? तो फोकस करता, करता ओंकार म्हणायचा आहे का? मग आपण करतो का? हे प्रश्न विचारायचे सगळ्यांनी. आणि हे संकल्प लिहायचे उद्या प्रतिपद आहे. की मी कसा ओंकार म्हणणार आहे? कुठल्या महिन्यात कसा म्हणणार आहे? किती दिवस कसा म्हणणार आहे? तरच आपण आपलं अल्टिमेट उद्दिष्ट गाठणार आहोत. आजच्या सेशनचा तोच पर्पज आहे. मग धारणा करतोय का? एकाग्रता ठेवतोय का? कुठेही तो दिसणारा, दुखणारा ऑर्गन आता शिकलात तुम्ही.
जो काही ऑर्गन दुखतोय त्याच्यावर धारणा ठेवताय. पण ओंकारावर ठेवा ना, कारण ओंकारच सगळं आहे ना. ओंकार म्हणजे आत्मा सूक्ष्म, ओंकार म्हणजे मी, ओंकार म्हणजे ब्रह्मांड, ओंकार म्हणजे परमात्मा. दुखणाऱ्या भागावर ठेवलं तर तीच चेतना, लोअर कॉन्शियसनेस. त्या दुखणाऱ्या भागावर तर ठेवाच थोडा वेळ, पण तिथून पुढे ओंकारावर फोकस येऊ द्यात ना. ओंकार म्हणजे सगळा ध्वनी मॅनिफेस्ट करणारा, माझ्यात संकल्प आहे तो फलित देणारा, तथास्तु म्हणणारा. मग त्याच्यावर धारणा करतोय का आपण? केली पाहिजे. मग हे ध्यान आता हेच सांगणार आहे. ध्यानात अजून काही इन्क्लूड करायचं आणि तरच आपल्याला समाधी मिळणार आहे. तर या स्टेप तुम्हाला माहिती आहेत. तर आता हे मी सांगितलं, की ओंकार म्हणजे आत्मा किंवा सूक्ष्म आत्मा किंवा ब्रह्म. आता हे आपण नेहमी लक्षात ठेवतो. आपलं ओंकाराचे ध्यान जर काढून बघितले, तर आपण पंचकोश वापरलाय, आपण 7 लेयर्स वापरलेत. आपण हे जे काही आहे पाण्यावर उठणारं श्रीयंत्र सगळं आपण ते श्रीयंत्र उमटून त्याच्यावर फोकस करून ती धारणा करून आपण हे करतोय, संकल्प ठेवून करतोय ओंकाराचे ध्यान आणि ते ओंकार स्तवन करता करता सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आता जर युग परिवर्तनाला जायचं असेल, तुमच्यातल्या कोणाला काही माहिती नसेल, तर एक किंचित सांगते, की हा जो बघितला तर अन्नमय कोश आहे शरीर. शरीराच्या आतमध्ये प्राणमय कोश. मग आपल्याला आता हायर डायमेन्शनला आपण केव्हा जाणार? ज्यावेळेला आपण शरीर सोडतो, त्यावेळेला हे शरीर नष्ट होतं. पण जे काही आपण विचार केलेत, मनामध्ये आलंय, बुद्धीनी आपण विचार करतोय, हे सगळं ह्या पंचमय कोश, मनोमय, प्राणमय कोश, मनातलं सगळं, विज्ञानमय म्हणजे बुद्धीतलं सगळं, हे सगळं सूक्ष्म शरीरात तसंच्या तसं असतं. आणि स्थूल शरीर म्हणजे हे दिसणारं शरीर आणि सूक्ष्म शरीर यात तो आत्मा असतो. मग ज्यावेळेला शरीर सोडतो, त्याला फक्त हड्डी आणि हे सगळं जातं. मध्ये जे सगळं राहतं, मी केलेला विचार, माझ्या वासना, माझे सगळे प्रोग्राम या जन्मात मी काय केलं, कोणावर रागवले, कोणावर चिडले, कशाचा लोभ धरला, कशामध्ये अडकले, हे सगळं स्टोअर्ड होणार आहे. सूक्ष्म शरीरात. मग आता आपल्याला जर जायचंय, असेंड व्हायचंय, तर हे सूक्ष्म शरीर आपल्याला डिझॉल्व्ह करायचंय. आनंदमय शरीर, कारण शरीर डिझॉल्व्ह करायचे, म्हणजे आपण असेंड होणार आहोत. मग ज्यांना 5व्या आयामात जायचंय, त्यांनी ठीक आहे मनोमय शरीर, विज्ञानमय शरीरापर्यंत या, कामं करा. त्या लेयरवर तुम्ही ध्यानधारणा करा आणि मग तुम्ही 5व्या डायमेन्शनला जा. पण ज्यांना मोक्षच हवाय, त्यांचं कारण शरीर सुद्धा डिझॉल्व्ह झालं पाहिजे. मग आत्मा सुद्धा ठेवायचं नाही. हे सगळं लक्षात घ्यायचंय आता. आणि मग ओंकार हे सगळं देतो आपल्याला. ते कसं देतो मॅडमनी सांगितलंच आहे. फक्त इथे मी या थोड्याशा वेगळ्या भाषेत म्हणते. मॅडमचेच शब्द घेते. मग आता मॅडम म्हटल्या कामदम आणि मोक्षदम आहे. मग आता इथे जर लक्षात तुम्ही ठेवलं ना, की ओंकार काय-काय देतो? 2 भाव सांगितलेत पतंजलीनी, की ओंकार मेनली 2 भागात आपण 2 फायद्यांमध्ये हे करायचं. कामदम, मोक्षदम. आणि हे एकदा कळलं ना, मग ओंकार कसा म्हणायचा? किती वेळ म्हणायचा? कशाला उच्चार द्यायचा? हे सगळं मी डिटेल सांगणार आहे. पण हे कळणं फार गरजेचं आहे. तर कामदम म्हणजे मटेरिअलिस्टिक थिंग, सांसारिक. काय-काय माझं शरीर चांगलं होऊ देत, माझे रोग नष्ट होऊ देत, मला काय-काय मिळू देत. आता मनोमय शरीर काय आहे सगळं. कामदम, कामना प्राप्ती. कुठलीही कामना असू देत. कारण ओंकार म्हणजेच तथास्तु. आणि म्हणूनच काही-काही साधकांना दणादण रिझल्ट आले 8 दिवसात, 15 दिवसात ओंकार क्लास जॉइन केला की. मटेरिअलिस्टिक थिंग्स पण नकळतच झाल्या. ओंकार करतोच ना हे, कारण ओंकार तथास्तुच म्हणणारा आहे. मग कामदम आहे. मग आता आपल्याला काय हवे त्याप्रमाणे ओंकार म्हणता आला पाहिजे. आणि कसा म्हणायचा ते कळलं पाहिजे. आणि त्याचे संकल्प पेरले पाहिजे 4 महिन्याचे. मोक्षदम म्हणजे काय? तर मोक्ष प्राप्ती देणारा. मग आपल्याला हे अर्थ माहिती असले, की मग तुम्हाला कसा म्हणायचा, कुठं काय करायचं ते कळेल. आता ओंकार हा प्रवृत्तीकारक पण आहे, निवृत्तीकारक पण आहे. प्रवृत्तीकारक म्हणजे आता समजा हे बघा, मला खूप काय करावंसं वाटतं. मला अजून हे करायचंय, ते करायचंय. पूर्वी मी होते अशी. पण आता मला या गोष्टी कळल्या. मी निवृत्तीला आले म्हणून तर निवृत्ती घेतली. एवढा मोठा पगार सोडला, एवढं माझं आवडीचं काम, क्षेत्र आज सगळं बंद केलेलं आहे. मग प्रवृत्ती म्हणजे ज्या प्रवृत्ती आपल्याला असतात, चांगल्याच प्रवृत्ती असू देत, वाईट तर सोडूनच द्या.
चांगल्या प्रवृत्ती आहेत. मला काम करायचंय, मला दुसऱ्यांची सेवा करायची, इकडंही जायचंय, हेही करायचंय. या प्रवृत्तीकारक ओंकार आहे. मग अशा व्यक्तींना काय केलं पाहिजे ना ओंकाराने? तर निवृत्ती दिली पाहिजे आणि ओंकार तो देतो. ॲक्टिव्ह लोकांना, हायपर ॲक्टिव्ह लोकांना ओंकार स्थिरता देतो, स्टॅबिलिटी देतो आणि मग चंचलता, चंचल, 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 अवेअरनेस नाही, मेसेज काय वाचतोय कळत नाही. हे सगळं आपल्याला कळू लागतं ओंकाराने. व्हिडिओ बंद करा. विजय चव्हाण सर, व्हिडिओ बंद करा. तर याच्यामध्ये हा प्रवृत्ती, निवृत्ती. मग निवृत्ती आता बघा डिप्रेशनची उदाहरणं आहेत. मला फोन आला काल सुद्धा, की आई-वडील मोठ्या हुद्द्यावर आहेत मेडिकलच्या ह्याच्यात आणि काल सकाळचंच की कालचं कशाला सकाळचं शैलजा मॅडमचं सेशन वाचून ऐकून मला फोन आला, की "मॅडम आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करा मुलीचा." डिप्रेशनमध्ये आणि हे काही एक व्यक्ती नाही, आज सगळेच डिप्रेशनमध्ये. मी गेले सांगते तुम्हाला फॉरेन कंट्रीमध्ये तर खूप चाललंय. सुदैवाने इंडियात अजून लोअर लेव्हलला आहोत. पण होणार आहे हे सगळं. ऊर्जा वाढणार आहे तसं हे सगळ्यांना यातून पार पडावं लागणार आहे. मग डिप्रेशन येतंय, काही करावंसं वाटत नाहीये. अशांना ओंकार चांगली प्रवृत्ती निर्माण करणार आहे. चांगलं काम कर बाबा, उठ तू, थोडं काम कर. जास्त डल राहू नको, जास्त डिप्रेशनमध्ये राहू. असा हा ओंकार. हे अर्थ कळले पाहिजेत. मग साधन यंत्री काय आहे आपल्या जर साधनाचा जर बघितला, तर इंद्रियांचा कर्मयोग सगळं मिळणार आहे आपल्याला इंद्रियांना काय-काय हवंय ते. सांगितलं शैलजा मॅडमनी काय-काय होतं. मनाचा ध्यानयोग, मन इच्छा तयार करतंय, मन वासना तयार करतंय, मन जेलसी करतंय, मन प्रेम निर्माण करतंय. मग या मनाचा हा जो ध्यानयोग आहे तो पण ओंकार देणार आहे आणि बुद्धीचा ज्ञानयोग सगळ्यात शेवटी उच्च मार्ग आहे ज्ञानमार्ग. कुठल्याही मार्गाने तुम्ही आला, तर शेवटी ज्ञानमार्गानेच पूर्ण मोक्ष मिळतो. कारण ज्ञान हे कळावंच लागतं ना, मीच ईश्वर आहे. मग हा सुद्धा देतो बुद्धीचा ज्ञान. म्हणजे जे काही आहे ते ओंकार देतो. आता सगुण ओंकार, निर्गुण ओंकार म्हणजे काय? सगुण म्हणजे दिसतो ओंकार. मग ओंकार दिसतोय म्हणजे काय? तुम्हाला मी जसं सांगितलं फोकस करायचं, कॉन्सन्ट्रेशन करायचं, ओंकाराचा आकार काय? ओंकाराचा रंग काय? हा सगुण ओंकार झाला. मग निर्गुण ओंकार म्हणजे काय? म्हणजे जर बघितला, शैलजा मॅडमनी सांगितलं काय दाखवतो, काय दाखवतो, मग काय दाखवतो, त्याच्यावरची चंद्रकोर काय दाखवतो. इव्हन तिन्ही धर्म त्यांनी सांगितले कसे इन्क्लूड झाले. हे काय आश्चर्य असतं का? योगायोग असतो का? मुळीच नाही. अहो सृष्टीवर जे आहे ते ओंकारात आहे. आणि त्यामुळे सगळं ते जे उ, म, चंद्रकोर, बिंदू हा सगुण ओंकार. मग याच्यावर फोकस करायचा. ती सगुण ओंकार साधना. आता निर्गुण ओंकार साधना म्हणजे काय? तर 2 ओंकारामधली जी स्थिती आहे, आपण मंडूकोपनिषदाप्रमाणे ओंकार ध्यान आपलं एक डिझाइन केलं, की 4 अवस्था. ते स्वामी सर्व प्रियानंद जे वेदांताचे हे आहेत, त्यांच्याप्रमाणे ते डिझाइन केले, की ओंकारात सगळ्या 4 अवस्था आहेत. ओंकार हा 4 अवस्थामय आहे. मग 2 ओंकारातली जी शांतता आहे, निर्विकार आहे, म्हणजे तो निर्गुण ओंकार आपल्याला प्राप्त होतो. ओंकारातनं सगळं मिळतं, पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि ओंकार मग म्हटला तर मिळतो हे ब्रॅकेटमध्ये कोणी सांगत नाही बघा. हे ब्रॅकेटमध्ये तेच मला आज फोकस करायचंय. नुसतं ओंकार म्हटलं आणि काय मॅडम म्हणतायत, आपण म्हटलो, मॅडम म्हणतायत, आपण म्हटलो. भले तुम्ही 10 तास रोज करा, काहीही मिळणार नाही. ओंकार म्हणायचे कसे याला पूर्ण त्याचं योग शिक्षकांच्या खाली ते करायचे आणि मी जे सगळं सांगितलं तुम्हाला ध्यान, धारणा, प्रत्याहार हे सगळं करायचंय. त्याच्यात बंध घालायचे, त्याच्यात फोकस करायचा तर तुम्हाला फायदे पटकन मिळणार, नाहीतर नाही मिळणार. मग ओंकार आता माझ्या मानसिकतेनुसार किंवा मला जे रुचलं ते मी असं थोडंसं तुम्हाला आज महत्त्वाचं सांगणार आहे. मी माझे भाग केले. मला काय योगाच्या दृष्टीने माहिती नाही. काही चुकलं असेल तर क्षमा करणे. मी वाचलं ते सगळं पुस्तक आणि त्याच्यातून मला आज जे वाटलं ते 3 ह्याच्यात मी आज माझं सेशन मांडलेलं माझ्या ह्यानी पहिली स्टेप जी असते ती ओंकार स्तवन. ओंकार म्हणायचे, ओंकार म्हणायचे, ओंकार जप म्हणू आपण फार तर त्याला. ओंकार स्तवन म्हणू किंवा ओंकार जप म्हणू किंवा ओंकार श्रवण म्हणू. कारण ओंकार ऐकले तरी फायदे होतात. ह्याचे रिझल्ट्स आहेत. ओंकार काही म्हटलेच पाहिजेत असंही नाही.
जेव्हा ओंकाराचे व्हायब्रेशन्स येणारा ओंकार आपण ऐकतो, त्यांनी सुद्धा फायदे. म्हणून मी आज असा प्रकार केलाय माझ्या कुवतीनुसार, की ओंकाराचा जप म्हणू, गुंजन म्हणू, स्तवन म्हणू. नंतर उपासना. उपासना काय असते ओंकाराची? तर जेव्हा-जेव्हा आपण ओंकार म्हणतो, आता तुम्ही 4 महिने झाले, 1.5 वर्ष करताय. उपासनेला तुम्ही आलात का तुम्हीच चेक करा. तर आपण जप म्हणणं, जप तर काय आपण म्हणू ओम, 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 ओम हा जप म्हणू. गुंजन म्हणजे आपण जसं म्हणतो ते ओम, श्वसन, दीर्घ श्वसन, शिथिलीकरण मॅडम छान घेतात. तसं गुंजन आपण जप म्हणू. आता हे उपासनेमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. मग ज्यावेळेला आपण ओंकार गुंजन करतो, जप करतो, त्यावेळेला हे शारीरिक आणि मानसिक फायदे होऊ शकतात आपल्याला. म्हणजे लक्षात घ्या. हा इंडिकेशन करतो मटेरिअलिस्टिक थिंग म्हणजे कामदम. कामदम म्हणजे गुंजन जप. मग आपल्याला जर मटेरिअलिस्टिक फायदे हवेत, मनाला वासना नको, मनाला शांतता हवी, मग आपण ओंकाराचं स्तवन जप सफिशियंट आहे. जर ओंकार रात्री म्हटले तर फक्त ओंकाराचा पर्पज झोपेसाठी होतो. शैलजा मॅडमनी सांगितलेलं आहे. ओंकार रात्री म्हटले, की फक्त तुम्ही झोपेसाठी ओंकार वापरताय. ओंकार सकाळी 4 वाजता म्हटले, इफेक्ट वेगळे येणार आहे. रात्री 12 वाजता सुद्धा शांतता असते. मग 12 वाजता आपण करतो का असली कामं रात्रीच्या? ती शांतता कुठल्या तजोगुण, तमोगुण, सत्वगुण, सकाळची सत्वगुण आणि हेच मी आज वाचलं की ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4 असतात. आपण 4:30चा टायमिंग ब्रह्ममुहूर्ताचा आहे सूर्योदयाच्या आधी 1.5 तास. पण नंतर परत 6-6 तासांनी होतात आणि सगळे आपले सेशन यामध्ये येतात. केवढं सुंदर प्लॅन करून घेतलंय आपल्याकडनं. मग म्हणून थोडंसं आता चेंज म्हणून थोडासा असा ट्राय होता, की ओंकार सकाळी करू, त्याच्याबरोबर योगासनाची जोड देऊ. पण तुम्हाला झोपेसाठीच वापरायचे ओंकार, तर तुम्ही वापरा. गुंजन जप झोप देणारे, रात्री झोप देणारे. पण जर का उपासना करायची असेल, म्हणजे या आत शरीर लेयर आणि मनोमय लेयर हे तुम्हाला डिलीट करून टाकायचे आणि बुद्धीकडे जायचंय, कारण देहाला नष्ट करायचे, तर नक्कीच तुम्हाला उपासनेकडे आलं पाहिजे. आणि मग मोक्ष प्राप्ती करायची असेल तर ध्यान धारणा या स्टेपला आलं पाहिजे. तर आता मी सांगितलंय की गुंजन जप स्तवन हे माझ्या लेवलने मी केलेले. तर आपण ज्या वेळेला फक्त पहिली स्टेप असतो, काही महिने साधना करतो, त्याला गुंजन स्टेप स्तवन आपण म्हणू, आपण नाद निर्माण करतो. मग यामध्ये आपण फक्त लक्षात घेतो की उच्चार कसा करायचा, लॉंग का, ओ लॉंग का, म लॉंग आणि एक साधारण आता जे आपण घेतो ते निम्म-निम्म, की ऊ 5 सेकंद आणि मग 5 सेकंद. पण मी बऱ्याच आध्यात्मिक जे लोकं आहेत, त्यांचं जेव्हा वाचलं तर त्यांनी असं लिहिलेलं आहे, की जरी उ, म लिहिलेलं असलं, जरी बऱ्याच ठिकाणी उ, म साधना करत असले, तरी ही काही अक्षरं नाही आहेत. हे सगळे स्वर आहेत. म्हणून ओमच ऐकायला आला पाहिजे. म्हणून माझे ओंकार आजचा सोडला तर बघितलं तर तुम्ही ओमच येतो तो. आणि असं त्यांनी म्हटलेलं आहे, की आध्यात्मिक जास्त इफेक्ट तुम्हाला हवे असतील, तर तो ओच आला पाहिजे, आणि ओचा. सेपरेट नाही ऐकायला आलं पाहिजे. म्हणून मग मी असं लिहिलेलं आहे. आणि या ओचा जो टायमिंग आपण 5 सेकंद धरला, तर इथे 3 आणि 2, 2 आणि 3 असं करतो आपण. मग याचा 5 आणि याचा 5 म्हणजे ओंकार म्हणू आपण. तर हा विचार करतो आपण जप करताना किंवा स्तवन करताना किंवा आपण म्हणतो, की पहिलं गुंजन स्टेज. मग आवाज कसा असावा? मॅडम सांगतात आवाज असावा सलग एका ओंकारामागं दुसरा ओंकार, दुसऱ्या ओंकारामागं तिसरा ओंकार. परवाच आपला रेकॉर्डिंग ऐका. म्हणून मी आपली सहज होते. मी म्हणायला सुरुवात केली आणि रोज तुम्ही तसं कोणीतरी अनम्यूट करून केला पाहिजे. मॅडमचा म्हटला, की गॅप ठेवू शकता. थोडा गॅप ठेवा, पण जास्त नाही. भर किंवा तुम्ही म्हणता ना ते म्हणा. सलग म्हटला पाहिजे. आणि खंडितही असला पाहिजे. हायर लेव्हलला जायचंय ना आपल्याला 4 अवस्था, तर थोडा पॉज असला पाहिजे. पण त्या पॉज अवस्थेत ती तुरीय अवस्था फील केली पाहिजे, अर्थ समजून घेतला पाहिजे, तर त्या पॉजचा उपयोग आहे. आणि त्या लेव्हलला जर आपण पोहोचलेलं नसेल, तर सलगच ओंकार म्हटलेला जास्त फायदा होणार आहे. मग हे दिव्य ओंकार गुंजन झालं. असं जर केलं तुम्ही.
किती वेळ ओंकार करायचा हे आपण बघतो. साधारण 30 मिनिटं करावा, साधारण 11 म्हणावेत, मग 21, मग 51, 108 पर्यंत. आपल्या-आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या-आपल्या सोयीनुसार हे असं किती वेळ आपण या सगळ्याचा विचार गुंजन जपस्तवनला करतो. आणि मला असं वाटतं, की सगळेजण आपण तसा करत आहोत. आता मला वाटतं, की दुसरी स्टेप उपासनेकडे आपण गेलो पाहिजे. ध्यान, धारणा मी आज जसं तुम्हाला सांगतेय, की जे ध्यान आपण आत्ता करतोय, ती ध्यान नाही, ती साधना नाही. ओके, आपण ध्यान म्हणतोय. सो कॉल्ड प्रचलित मॉडर्न स्पिरिच्युअल युग. पण जायचंय ना आपल्याला रिॲलिटीकडे. आता मी जसं तुम्हाला ते म्हणायला लागलीये, की आता आपल्याला खरं साधना आपण करायची. झाले 2 वर्ष जे माझ्याबरोबर काम करतायत त्यांनी वरच्या लेव्हलला यायचंय, साधना सुरू करायची. तशी मी आज आता सांगतेय, की ओंकारात सुद्धा आपण दुसऱ्या स्टेपला गेलो पाहिजे. उपासना स्टेपकडे गेली पाहिजे. मग या स्तवनाची उपासना केव्हा होणार आहे? तर परत इथे उच्चाराचा विचार आपल्याला ओ, ऊ, म किंवा ओम केला पाहिजे. आणि मी जरी काही म्हणत असेल, कोणी जरी काही म्हणत असेल, तर प्रत्येकाच्या प्रकृती वेगळ्या असतात. तुम्हाला सांगितलं तुम्ही प्रॅक्टिकल केलं पाहिजे. तुम्ही म्हणा ना सेपरेट काय वाटतंय बघा. तुम्ही म्हणजे मॅडमनी सांगितलं तसं चंबू अगदी बंद करत आला की येणारच आहे. करून बघा ना, तुम्हाला काय छान वाटतंय? हे प्रत्येकाने केलं पाहिजे. प्रत्येकाचा सोल प्रोग्राम वेगळा आहे, लेव्हल वेगळी आहे, प्रकृती वेगळी आहे. हे सगळं ज्याचं त्याने केलं पाहिजे हे ज्ञान घेऊन. तर उच्चार हा आपल्याला उपासनेला ठरवला पाहिजे. आपली ओन मेथड. शिकलो ओंकार, प्रॅक्टिस केली. आता आपले संकल्प उद्या पेरले पाहिजेत, की बाबा आता मला कशा पद्धतीने जायचंय, माझी कुठली मेथड असेल ओंकार म्हणायची. आता आवाज कसा? मॅडमनी सांगितलं, पण डिटेल नाही सांगितलं म्हणून मी सांगते. आवाज वैखरी म्हणजे मोठा सांगितलं त्यांनी आणि वैखरीतच म्हणावा हे पण सांगितलं. ज्यावेळेला मला कामदमचे फायदे हवेत, त्यावेळेला माझा ओंकार वैखरीतच हवाय. आणि सुरुवात ही कामदमपासून असते. आपल्याला प्रापंचिक विवंचना असतात, प्रकृतीच्या विवंचना असतात. म्हणून आपण ओंकार साधनेकडे येतो. पण हळू ते सगळे इफेक्ट आल्यावर आपण मध्यमेकडे गेलं पाहिजे. प्रोग्रेस झाला पाहिजे आपला. तर वैखरी म्हणजे मोठ्या आवाजात म्हणजे हा फायदा आपल्याला देणार शारीरिक मना लेव्हलपर्यंत. आणि मध्यमा म्हणजे कसा, की फक्त माझा मला ओंकार ऐकायला आला पाहिजे. बाकी कोणाला शेजारी वगैरे असला तर ऐकायला आला नाही पाहिजे. ज्यावेळेला वैखरीत ओंकार म्हणतो, त्यावेळेला वातावरणातलं सुद्धा इफेक्ट्स येतात. वातावरणात सुद्धा इफेक्ट जातात. घरातले लोकांना सुद्धा छान वाटतं ऐकायला. हे दिलेलं आहे तर एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स आणि वैखरीमधनं सगळी स्पंदनं बदलतात. म्हणून वैखरी करून व्हायब्रेशन्स बदलायचे. मग मध्यमाकडे गेलंच पाहिजे, नाहीतर किती वर्ष वैखरीत म्हणणार. मध्यमा म्हणजे फक्त हळूवारपणे स्वतःला. इथे कोणी जवळ आलं तर ऐकायला नाही आलं पाहिजे. पश्चंती म्हणजे मनातल्या मनात. मग तुम्हाला ऐकायलाच नाही येणार. मी बोलतेय तुम्ही इथे नाही. पश्चंती म्हणजे माझं मनातल्या मनात आणि मग मात्र या मस्तिष्काला म्हणजे आध्यात्मिक इफेक्ट जास्त यायला लागतात पश्चंती ओंकारातनं. हे लिहिताना थोड्या चुका झाल्यात. मला मराठीत टायपिंग करावं लागलंय त्यामुळे थोडं बघू नका. तर पश्चंतीतला ओंकार हा आध्यात्मिक जे आपण बघितलं ध्यान, धारणा आणि समाधी याकडं नेणारा किंवा आपल्याला आयामात पुढे नेणारा हा पश्चंती ओंकार पर्यंत आपण गेलो पाहिजे. लगेच जाऊन उपयोग नाही. लगेच गेलं तो काहीच फायदा होणार नाही. हे टप्पे आहेत. 2 महिने, 1 महिने आणि मग मनातल्या मनात जेव्हा आपण म्हणू, त्यावेळेला जास्त आपला फोकस त्याच्यावर राहील, मानसिकता राहील, ओंकाराचा शेप, रंग, व्हायब्रेशन, शरीराचे स्थित्यंतर, आकुंचन, प्रसरण, बंध आणि ओंकाराचं जे काही मी सगळं अर्थ सांगते, मॅडमनी सगळं सांगितलंय, तो घेऊन बसलं पाहिजे ना ओंकाराला. ओंकार असं नाहीये नुसतं म्हणायचं आहे, तसं नाहीये तो. त्याचा अर्थ समजून आपण प्रत्येक ओंकार म्हटला पाहिजे. मी जसं तुम्हाला नेहमी सांगते, आपला ओंकार आपण ऐकला सुद्धा पाहिजे. आणि हा म्हणताना, हा ऐकताना, हा ओंकाराचा सगळा अर्थ भिनलेला पाहिजे. प्रत्येक ओंकारात म्हणताना. तर असं हे म्हणायचंय, पश्चंतीमध्ये हे जास्त चांगलं जमणार आहे आपल्याला. आणि मग परावाणी.
आणि परावानी आणि मला तुम्हाला गुड न्यूज सांगायची आहे. हे जसं-जसं ओंकाराचं केलं एवढ्या 2-3 दिवसात माझा पूर्ण अनाहत नादाचा साउंड वर गेला, हायर लेव्हल. आज तर मला दुसरंही काही ऐकायला येत नव्हतं ओंकाराच्या त्या अनाहत नादामध्ये. सुंदर अनुभूती यायला लागल्यात. म्हणजे चक्रधाण्याचंही तसंच व्हायला लागले. मी येत नाही सकाळी, पण मला आपोआप इफेक्ट यायला लागले आणि तसेच मला हे ओंकाराचा आवाज माझा व्हॉल्यूम वाढलाय. इतकं हे दुसऱ्यांच्या सेवेचं खूप महत्व आहे. खूप महत्व आहे. कारण आपण ज्यावेळेला सोर्स होतो, आपण देणारे होतो, त्याला नक्कीच आपल्याला हायर ऊर्जेत नेती ती ऊर्जा. "चल तू देतीये ना, असा हात आहे." घेणाऱ्याचा असा असतो. घेणाऱ्याचा असं असतो. तर हा परावाडीतला म्हणजे की म्हणायचंय नाही मनात आणि मग जे काही माझं अंतःकरण आहे, ते अंतःकरण माझं म्हणून घेणार आहे. म्हणजे हा जो ब्रह्मांडाचा आवाज आहे, ते इथंच आहे ब्रह्मांड आणि हा हृदयातून आवाज येतो. कोणाला लेफ्टला येतो, कोणाला राईटला येतो, कोणाला मध्ये येतं. पण हा आतला आवाज आहे. आपल्या चक्रांमधनं सुद्धा हा आवाज येतो. ज्याला चक्र ॲक्टिव्हेट होतात, त्याला चक्रातनं सुद्धा ओंकाराचं गुंजन व्हायला लागतं आणि ती ही परावाणी आणि ओंकार ही परावाणी आपल्यात निर्माण करते. अनाहत नाद ओंकार साधनेनीच यायला लागतो. हे पण लक्षात घ्या. हे सगळं ओंकार देतो. पण हे समजून घेतलं तर आणि या पद्धती हळू-हळू पुढे गेल्या तर, मग परवानगीला पोहोचायचंय का नाही आपल्याला? बघा खूप सुंदर आहे. पद्धत काय? ओ लाँग केव्हा म्हणायचा? ओ दीर्घ केव्हा म्हणायचा? तर मॅडमनी सांगितलंय ओ म्हणजे हा नाभीतून येतो. नाभीतून तर कंठचक्रापर्यंत उगम नाभीत आहे आणि व्हायब्रेशन्स नाभी टू कंठ. मग अ केव्हा म्हणायचा? जेव्हा मला स्पाईनचे प्रॉब्लेम आहेत, मला जेव्हा या नाभी चक्राशी मणिपूर चक्राशी प्रॉब्लेम आहेत, मधले काही हृदय चक्राशी प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं पाहिजे. मला कामदम हवंय. पाहिजे. पण लाँग पाहिजे ना. तर काय इथे येतात व्हायब्रेशन म्हणजे थायरॉइड ग्रंथी वगैरे सगळ्या. मग मला गळ्याचे प्रॉब्लेम आहेत का? मला माझा आवाज बारीक करायचा आहे का? गोड करायचा आहे का? मला शब्द उच्चारता येत नाहीये का? मग मला लाँग म्हटला पाहिजे. आपली प्रकृती आहे ना, म्हणा ना तसाच ओंकार. किती जण म्हणताय तुम्ही बघा. आणि असं म्हणून मग करायला पाहिजे हे उपासना आहे. मग लॉंगच म्हटलं पाहिजे ना अशा व्यक्तीने. मग ज्यावेळेला आवाज सुधारेल, बोलता येईल व्यवस्थित, त्यावेळेला पुढं मग वरच्या हायर लेव्हलला जायचं. मग मात्र म लॉंग दीर्घ केव्हा म्हणायचं? नाही मला त्या शरीरात अडकायचं नाही. मला पुष्कळ शरीराच्या व्याधी आहेत. मला आजार आहेत. हो, असू दे ना, कोणाला नाही शेवटी आजार घेऊनच जायचंय. ठणठणीत आहे, ऊर्जा आहे, काम करतीये बास आहे. मला नको बाबा शारीरिक कामदम नको. कामदम म्हणजे इच्छा, अडवणूक आणि सगळा विचार मी पेरतीये. म्हणजे मला परत मनुष्यजन्म, परत मनुष्यजन्म, परत मनुष्यजन्म आणि ही जी सुवर्णयुगाची संधी आली, की फाटकन घरी जायचंय, ती मला घेता येणार नाही. मी आता नको, नको मला मटेरिअलिस्टिक नको, शरीर नको. मला मात्र आता घरी जायचंय. मग काहीही असू देत, मी लाँग म्हणेल किंवा लाँग म्हणेल आणि लाँग म्हटला, की पूर्ण मस्तिष्कात व्हायब्रेशन्स होणार आहे आणि या मस्तिष्काचे सगळे व्हायब्रेशन म्हणजे सगळ्या दैवी ऊर्जा सोलर प्लेयर येतायत, त्या सगळ्या ग्रहण करणार आहे. हृदयाचं ओपन होणार आहे आणि मी मोक्ष प्राप्त होणार आहे. अशा व्यक्तींनी डायरेक्ट लॉंग म्हणा इथे असं नाहीये, वैखरी, मध्यमी, पश्चंती स्टेप्सनी आलं पाहिजे. पण तुम्ही कधीही लॉंग, कधीही लॉंग, कधीही लॉंग तुमच्या गरजेप्रमाणे कुठल्याही स्टेपला येऊ शकता. याच्यात काही असं नाहीये, की ओळीने चाललं पाहिजे. मग सगुण उपासना आहे. ही उपासना म्हणजे सांगितलं मी तुम्हाला ओंकारावर फोकस केला पाहिजे. शेपवर, आकारावर मला हे दाखवायचं होतं, की आपल्या पिरॅमिडमध्ये नुसतं हातावर ओम काढलेला आहे. नुसतं कशाने नाही, पेननी का नाही, काही नाही. ऊर्जा किती वाढलेली आहे. आणि एकाने काहीतरी असं ओंकार न काढता त्याला असं ढकललंय का खांदे हात वर केलेले खाली घेतलेत, तर पटकन दुसरा माणूस मागून पटकन हात खाली घेतो. पण ज्यावेळेला ओमचा विचार मनात येतो, त्यावेळेला ते हात पटकन खाली येत नाही. तुम्ही घरात करून बघा. का हातावर ओम काढले. ते व्हिडिओ कोणी पण टाका आज ग्रुपवर. मदत करत चला जरा मला. तर हे सगुण ओंकार म्हणजे आपण त्याला आकारात बघतोय आणि रंग बघतोय कसा आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करतोय, धारणा करतोय. मग अर्थबोध पण जाणून घेतला पाहिजे ना उपासनेत.
अर्थबोध जाणून नाही घेतला, नुसता ओंकार म्हणतोय, फायदा जास्त होणार नाहीये. या ओंकाराचं रहस्य जाणूनच मी घेतलं पाहिजे. निरंतर ओंकार म्हटला पाहिजे. दृढ असं आहे, निरंतर दृढ निश्चय, संकल्प, श्रद्धापूर्वक. आता मला इथे सांगायचं हे काय मी वाचलं होतं पुस्तक. मला आत्ताशी शैलजा मॅडमने दिलंय त्यातलं मी वाचून काढलंय. त्यातले हे शब्द आहेत. निरंतर म्हणजे सलग म्हटलं पाहिजे. दृढ निश्चय बघा, इतका मला अभिमान वाटला हे वाचल्यावर. दृढ निश्चय म्हणजे संकल्पना. आपण प्रत्येक गोष्ट संकल्पाने करतो. बऱ्याच लोकांना वेडं वाटलं, काय ध्यानाला बाई संकल्प लावतीये. पण सगळ्या सृष्टीचा रहस्यच तो आहे. ओंकार सुद्धा बघा, तथास्तु म्हणणाराच ओंकार आहे. म्हणजे इच्छा फलित. म्हणजे हा संकल्प आपण करतोच करतो प्रत्येक ध्यानाला. आणि शेवटी सुद्धा मी तुम्हाला 5 मिनिटं दिले. आणि ओंकार हे असे म्हणायचेत. म्हणून ते सगळे ध्यान डिझाइन केलेले तसेच आपोआप घडलेले आहेत. हे काही वाचलं होतं त्यावेळेला. पण हे मला माहितीच आहे, की संकल्पाशिवाय काही सृष्टीत एकही पान हालत नाही. आणि श्रद्धापूर्वक जर श्रद्धाच नसेल ओंकारावर, ओंकार मला काय-काय करतो, करेल का? प्रश्नचिन्ह, साशंकता तर काही होणार नाही. धारणा पण पाहिजे ना उपासनेमध्ये. धारणा ठेवली पाहिजे ना आपण, मी जसं तुम्हाला सांगितलं आता तसं. आणि आता मात्र तिसरी अवस्था म्हणजे ध्यान. मग आता हे ध्यान सुद्धा आपण डिझाइन केले मांडूक्योपनिषदाप्रमाणे हायेस्ट लेव्हलचं आपण सगळं ज्ञान त्यात वापरलंय. ज्ञान मार्गाने आपण चाललोय आणि म्हणूनच आपल्याला समाधी मिळणार. तर ह्या ध्यानाच्या ह्याला काय केलं पाहिजे? ओंकार कसा म्हटला पाहिजे? तर आपण 4 अवस्था बघितल्या, समजून घेतल्या या. जागृत अवस्था, जागृत म्हणजे माझं दैनंदिन व्यवहार, सगळं माझं शाबूत आहे. शरीर शाबूत आहे, मन शाबूत आहे, बुद्धी शाबूत आहे, अहंकार, चित्त सगळंच शाबूत आहे. मन, बुद्धी, अहंकार, चित्त जागृत आहे सगळं. म्हणजे ही जागृत अवस्था जे रोज आपण असतो. नंतर स्वप्न पडतात. रात्री झोपायला जाऊ आपण, स्वप्न पडतील. स्वप्नात आपण काही स्वतःहून इंद्रियानी काही बघत नाही, ह्यानी नाही बघत. स्वप्न पडतं ते. म्हणजे जागृत, अर्ध जागृत अवस्था असते स्वप्न. मग सुषुप्ती येते. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा अवस्था. त्यात स्वप्नच पडत नाही. मग इथे मात्र चेतना असते फक्त. मन जातं. बघा, हे शरीर इथे असतं, सगळं असतं इथे. स्वप्न अवस्थेत शरीर झोपलेलं असतं, पण मन असतं. चला चाललो कुठतरी, स्वप्न बघतोय. आहे, मन आहे, चेतना आहे. सुषुप्तीमध्ये काहीच नाही. मनही आता लोप पायलंय, लयाला गेलंय, शरीरही गेलंय. आणि गाढ स्वप्न, गाढ झोपावस्था ही असतेच मनुष्याच्या जीवनात. ह्या कॉन्शियसनेसच्या स्टेजेस आहेत. कॉन्शियसनेस प्रमाणे ध्यानाच्या किंवा ओंकाराच्या या 4 रूप आहेत ओंकाराचे. हे बघा, ओंकार रूप आत्म्याच्या 4 अवस्था, आत्म्याच्या 4 अवस्था. आणि मग शेवटची तुरीय अवस्था. तुरीय अवस्थेत तर काहीच नाहीये. झिरो, शून्यत्व. ना स्वप्न, ना झोप, ना शरीर, ना मन, ना चेतना असं. मग आपल्याला जर सूर्य शून्य अवस्था हवी असेल, बुद्ध अवस्था हवी असेल, तर जास्तीत जास्त तुरीय अवस्थेमध्ये आपण म्हणजे हे राहिलं पाहिजे. ज्यावेळेला ओंकार म्हणतो, म्हणजे जागृत, म्हणजे स्वप्न, म म्हणजे सुषुप्ती, पॉज म्हणजे तुरीय अवस्था. हे समजून घेऊन ओंकार म्हटला पाहिजे. आणि मग लक्षात ठेवलं पाहिजे, अरे बाबा तुरीय अवस्थेत मला फोकस, मला तुरीय अवस्थेत राहता आलं पाहिजे सतत. म्हणजे जीवनात कार्य करताना ध्यान झालं पाहिजे. ते खरं ध्यान घटनं. मग काही का पण काम करताना ध्यान घटलं पाहिजे. मग बघेच आपण डिस्कस केलं ना, आता आपण तसंच ध्यान करणार आहोत जुलै महिन्यात. मग निर्गुण ओंकार कळला का? निर्गुण ओंकार म्हणजे इथे आपल्याला काही आपण फोकसच करणार नाही, ना ध्वनी ऐकणार आहे, ना आपण ओंकार बघणार आहोत, काहीच नाही. निर्गुण अवस्थेतला ओंकार अद्वैत आहे. म्हणजे मला ईश्वरत्व रूपाला विलीन करणारे हा ओंकार. या तुरीय अवस्थेचा अर्थ जाणून फोकस ठेवून ध्यान करून मी मर्ज होणार आहे ओंकारात. माझा शरीरच ओंकार आहे. तुम्हाला सांगते, एवढ्या बाहेर फटाफट फटाफट संशोधन येत आहेत ना, जे सगळं ब्रेन मध्ये तीच ऊर्जा सेंटर, जे आपल्या स्वादिष्टान मी तुम्हाला सांगितलं, ती सगळीकडची ऊर्जा सेंटर पृथ्वीवरची. ब्रेन उघडून जर कापून बघितला तर ते आणि बाकीची काही स्थळं. आणि हे सगळं तुम्हाला सांगितलं की पृथ्वीच्या सुद्धा चक्र आहेत, इंडियाची चक्र आहेत, भारताचं चक्र कुठली,
सहस्त्रार कुठलं हे सांगून झाले. तर याप्रमाणे ओंकारही तसाच आहे. मॅडम काहीतरी वैश्वानर म्हणत होते आज. वैश्वानर म्हणजे ओंकारला आठवा संपूर्ण पुरुष. आणि मग ओंकार सुद्धा तसाच आहे. आकाश तत्व, वायू तत्व, अग्नी, म्हणजे हा ओंकारच सगळं आहे. आपणच ओंकार आहे. आपणच सगळं आणि ओंकारच सगळं. मग ओंकारात विलीन झाले मी. आता मला मीच ओंकार बस. ही अवस्था, तुर्य अवस्था म्हणजे आपल्याला ईश्वरात विलीन व्हायचे. म्हणजेच आपण ही काही शून्य अवस्था नाही. लक्षात घ्या, आपल्याला ईश्वर सुद्धा नको, विलीन सुद्धा नको, काहीच नको. चैतन्य पलीकडील शून्य अवस्था. मग प्रत्याहार म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, श्वास सोडताना बंद लावा, कंपने. आता सगळ्यात महत्वाचा भाग आला. ओंकार मॅडमनी सांगितलंच आहे, पण मी थोडं एक्सप्लेन करते. की जे आपण व्हायब्रेशन्स तयार करतो, की जो अवयव दुखतो, आता अवयव मी म्हणणारच नाहीये. का नाही म्हणणार? कारण तो भाग नको आपल्याला. तर चक्र धरू, कारण आपण चक्र ध्यान आपल्या उन्नतीसाठी करतोय. मग सगळ्या चक्रावर व्हायब्रेशन सोडायची. ओम करताना सगळ्या चक्रांवर व्हायब्रेशन गेली पाहिजे. आणि सगळ्यात गूढ प्रदेश आपला बेंबीच्या खालचा स्वादिष्टान मूलाधार, इथे सगळं ब्रह्मांडातली मंडळाच्या मंडळ, पृथ्वीवरची मंडळाच्या मंडळ, ग्रीडच्या ग्रीड इथे खाली आहेत. आणि मस्तिष्कामध्ये सुद्धा ग्रीड आहेत. जी 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 ऊर्जा सेंटर्स आहेत ती इथे आहेत. जी 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 ऊर्जा सेंटर्स आहेत पृथ्वीवर, ती 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 आपल्या नाभीच्या खाली आहेत. सगळी व्हायब्रेशन्स तिथे सोडायची. ही सगळं ब्रह्मांड मीच, सगळं ब्रह्मांडाचं ज्ञान मला, सगळी शक्ती मला, असं ह्या ओंकार आहे. म्हणून मग कंपने भागात सोडणे, त्या त्या भागात चक्रांमध्ये. आणि बंद लावले, बंद लावले की सगळं सर्क्युलेशन होणार. पोतळ म्हणजे पोटातली आतडी, डोक्यातलं तर हार्मोन्स बिर्मोन्स सगळं आपण बघितलंच. चित्र ठेवायचं मेंदूत सुद्धा. आता चित्र ठेवताना सुद्धा मेंदूत पण पाहिजे आणि चक्रात सुद्धा पाहिजे बघा. मग आता उद्या चक्र ध्यान सुरू करणार आहे, मणिपूर चक्र. मग घ्या ना, हा फिलॉसॉफी तिथे घ्या ना. ओंकार ठेवून टाका ना मणिपुरात. जरी त्या त्या बीज मंत्र आपण चक्राचा म्हणतोय, पण ओंकार तर सर्वच ठिकाणी आहे. मग हा चक्रात सुद्धा फील करा. आणि म्हणजे बघा व्हिज्युअलायझेशन आलं की नाही. व्हिज्युअलायझेशन आपण पहिलेच शिकलोय, आपण हे सगळे टेक्निक पहिले शिकले. त्यामुळे भरा 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 कालची माझी क्लिप आहे त्या एका ग्रुपवरची, त्यांना कळलं बऱ्याच जणांना की काय मी बोललीये. वेगळ्या 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 भाषेत मी सांगते, की कोणाला ह्यांनी समजेल, कोणाला त्यांनी समजेल. आणि हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक, चित्र टेक्निक केलं की नाही आपण व्हायब्रेशननी सुरुवात केली. आणि मग इथे जिथे तिथे तेच आहे, जिथे तिथे तेच आहे. मुक्त सुद्धा आपण तेच त्यानीच होणार आहे. ते ज्याचं चांगलं, ज्याचं व्हिज्युअलायझेशन स्किल चांगलं, तो मुक्त होत पटकन क्रिएशन करून. तर ओंकार चित्र रेखाटणे. आता मनातून चित्र रेखाटणे, जसं मी सांगितलं, हातावर ओंकार केला आणि बघितली ती शक्ती. काढला नाही तरी आपण नुसतं आहे. पिरामिडही तसंच. पिरामिड नुसतं व्हिज्युअलाइज करायचा गाडीवर, तो ऍक्ट होतो. घरावर व्हिज्युअलाइज. तसाच ओंकार आहे. नुसतं व्हिज्युअलाइज करा, मनातून चित्र रेखाटा. नादाशी एकरूप होणं म्हणजे ध्यान. मग आता जो काही नाद येतोय, नादाचे व्हायब्रेशन्स येत आहेत, ते व्हायब्रेशन सोडायचे शरीरात, चक्रात, मस्तिष्कात. आणि एकरूप व्हायचं म्हणजे नादानुसंधान. आणि इथे जायचंय आपल्याला, पुस्तक घेणार आहे वाचनाला नादानुसंधान. कारण अनाथ नाद तर होणारच आहे, आपलं टार्गेट आहे. अनाथ नाद सुरू झालं की नादानुसंधान. आणि त्याच्याशिवाय ध्यानाची कुठलीही मेथड चांगली नाही. क्षणार्धात आपण एकदम मग्न लय होऊन जातो त्या ओंकाराच्या. ओंकार असेल, काही असेल, अनाथ नाद. इतकं सुंदर ते नादानुसंधान. नादाशी एकरूप हे ध्यानाची उच्च अवस्था नेणार आहे. आणि मग खरं ध्यान घटणार आहे. तर हे सगळं मला सांगायचं होतं. चला आता ध्यान करायचंय आपल्याला. तर हे सगळं आहे. आता हे थोडस सगळं सांगितलेलंच आहे मी तुम्हाला. ज्यांना काही माहिती नाहीये, जे पहिल्यांदा ऐकतायत आज या 21 जून योग दिनानिमित्त, त्यांना थोडक्यात सांगते, की ओंकारातनं दैवी शक्तीचा खजिना ओंकारातनं तयार होतो. तर ज्यावेळेला आता सगळ्यात महत्वाचं युग परिवर्तनात आपलं आहे, की हायर सेल्फला कनेक्ट होणं. मग हा हायर सेल्फ कोण? तर तो ईश्वर, ज्या आणि इच्छा घेऊन इथे उतरला. त्या हायर सेल्फला मी जेव्हा कनेक्ट होईल, त्याला मला सगळं आठवणार आहे, सगळ्या शक्ती, सगळंच
होणार आहे. मग मग त्याला कनेक्ट होणं, जो आपणच आहोत, भविष्यातला आपण आहोत. म्हणजे आता काही वर्षात आपण, काही महिन्यात, मी तर म्हणते काही दिवसातच मी मर्ज व्हावी. हे जेव्हा आपण मर्ज होणार आहे, तो आपला हायर सेल्फ म्हणजे तो. त्याचं कनेक्शन आपल्याला जसं सुरू केलं आपण, तसं आपल्याला सगळं मिळणार आहे. तर आता आपण थोडंसं सोलर फ्लेअरमधनं जी ऊर्जा येतीये, ती सोलर फ्लेअरमधनं येणारी ऊर्जा, हे बघा इथे सगळे असं हे जे लेयर आहेत, पूर्ण पहिल्यांदा मस्तिष्काच्या भोवती ती सगळं काम करतीये. आपल्या मस्तिष्कात पिट्युटरी ग्रंथी आहे, हायपोथॅलॅमस आहे, पिनियल ग्लँड आहे, आपण आज्ञाचक्र आता काही महत्वाचं राहिलं नाही आणि सुदैवाने मी त्या आज्ञाचक्राला कधी महत्व दिलं नाही. ह्याच्यापेक्षा आता बाकीचं सगळं माहिती झालंय, हे माहिती झालंय, हे अंतःकरण सगळ्यात महत्वाचं झालंय. आता अंतःकरण आपलं सुधारलं की लगेच आपण इव्हॉल्व होणार आहे. अंतःकरण म्हणजे आपले गुण, प्रेम, दया, करुणा, फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड, हे की जिथे आपण असाइनमेंट सुद्धा केल्या नाही, तेवढं कष्ट घेतले आणि नुसत्या असाइनमेंट केल्या, पण ह्याच्यात काही उतरलेलं नाहीये. असाइनमेंट करून काही उपयोग झालेला नाही. तर इथे हे त्यासाठी कालची क्लिप टाकलेली, की का हे सारखं करायचं? का सारखं आठवायचं. कारण व्हेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज देअर. माझं अटेन्शन डोक्यावर आहे, डोकं दुखण्यावर आहे, तिथे एनर्जी जाणार आणि अजून ते होणार, वाढणार, डोकं दुखणार. आयुष्यातला अडथळा, काहीही दुःख, माझी कोर्ट केस, माझं अंगदुखी, माझे रोग, माझी प्रॉपर्टी, दीर देत नाही, सासरे देत नाही, सासू देत नाही, मला सन्मान नाही, नवरा माझा ऐकत नाही. हे सगळे प्रॉब्लेम वाढणारच आहे. का तर आपलं अटेन्शन तिथंच आहे. आपला फोकसच तिथे आहे. एनर्जी गोज वेअर अटेन्शन इज देअर. लक्षात घे हे वाक्य. एनर्जी देतो आपण. तुम्ही काय, मी काय, माई काय सदैव चांगलीच असते असं नाही. पण बऱ्याचदा मला कॉन्शियसली कळतं की पटकन बदलते मी. मग हे आपल्याला बदलता आलं पाहिजे आणि हे जी सगळी ऊर्जा आहे, ती ऊर्जा अंतःकरण बदलवणारी आहे आता. आणि हे ब्रेनमध्ये सिंथेसिस घडवणारी आहे, डीएनए बदलवणारी आहे. पण केव्हा? जर आपले ऍक्टिव्हेशन इथले झाले असतील तर, तरच ही ऊर्जा येणार आहे. ध्यान करत असेल तरच ही ऊर्जा मिळणार आहे. ध्यान न करणाऱ्यांना फटके देऊन देऊन शेवटी धडका देऊन देऊन पुढं नेणार आहे. आपल्याला धक्के खायचे नसतील तर ध्यान केलं पाहिजे. चला ध्यान करायला घेऊयात आपण. कुठलं ध्यान करायचं? मला असं वाटतं मी दैवी ऊर्जेचं घेतेय का ह्याचं घेऊ? हे सगळं मी सांगून झालेलं आहे. थॅलॅमस पॉइंट, पिट्युटरी ग्लॅंड, पिनियल ग्लॅंड, खूप डिटेल घेतलेलं आहे मी. तर हे जे जे माझं आज पहिल्यांदा अटेंड करत आहे त्यांनी व्हिडिओ नक्कीच बघा. तर आपण आता हे ध्यान करूयात. चला ओंकाराचं पाण्यावरील, कृपया पाण्याचा ग्लास घेऊन बसा सगळ्यांनी. पाण्याचा ग्लास घेऊन बसा सगळ्यांनी. कारण ओंकाराचे जे व्हायब्रेशन्स आहेत ना, ते त्या पाण्यावर उमटून स्त्रीयंत्र होतात. सगळं पाण्याचं अणु रेणू स्ट्रक्चर बदलतं. आणि मी जे आता सांगितलं, जे भाव निर्माण करायचे, जे आपले संकल्प आहेत ते घेऊन बसा. त्या पाण्याला सगळं उतरणार आहे. आणि असा अमृतमय पाण्याचा ग्लास ध्यान झाल्यावर पिऊयात. आणि ध्यान संपलं की तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर करा. ध्यानाचं हे पाणी नेहमी मेटलमध्ये घ्या, प्लास्टिक वापरू नका. आणि ध्यान कंटिन्यू करा ज्यांना जमेल त्यांनी. आणि तसंच जर तुम्ही झोपी गेलात तर मात्र अमेझिंग कार्य होणार आहे. 10 मिनिटं जरी झोपलात तरी. तर चला चला पाण्याचा ग्लास आता हातामध्ये ठेवा. हे डाव्या सगळे हाताच्या तळहातावर मेडिटेशन पाण्याचा सुदर्शन ग्लास ठेवा पिरामिडच्या किंवा युट्यूबवर छोटस आहेत. भांड ठेवा. त्याच्या तोंडावर उजवा हात ठेवा. स्क्रीनवरचं चित्र बघून घ्या.
या अफर्मेशन्सनी आपण या ग्लासमध्ये पाण्यामध्ये ओंकाराचे व्हायब्रेशन सोडत आहोत. आधी डोळ्यांनी बघून घ्या आणि मग असं इमॅजिनेशन करायचं आहे की पाण्यावर ओम उठलेला आहे. ओम आणि स्त्री यंत्र पाण्यावर उठतं हे सायंटिस्टनी सिद्ध केलेलं आहे. ओम साऊंड व्हायब्रेशन ज्या वेळेला आपण पाण्यावर सोडतो त्यावेळेला स्त्री यंत्र उमटतं. स्त्री यंत्र हे खूप रहस्यमय जॉमेट्रिकल फिगर आहे. यामध्ये 9 ट्रायंगल्स असतात. हे सगळं आता डोळे झाकून इमॅजिन करायचं आहे. डोळे झाकून मी जे काही बोलत आहे ते पाण्यावर ओंकाराने उमटत आहे. हे चित्र बघायचं आहे, फील करायचं आहे. अशा भावनायुक्त पाणी आपण तयार करत आहोत. स्त्री यंत्रामध्ये 4 अपवर्ड ट्रायंगल्स असतात जे शिवाला रिप्रेझेंट करतात आणि बॅकवर्ड खालीलच्या डायरेक्शनला जाणारे 5 ट्रायंगल्स असतात. ते शक्ती रिप्रेझेंट करतात. आणि असे एकंदर 43 ट्रायंगल्स छोटे छोटे त्यामध्ये असतात की जे कॉस्मॉसला रिप्रेझेंट करतात. त्यामुळं ओंकाराचं अफर्मेशन पाण्याला पण देत आहोत. या आता पाण्याच्या भांड्यामध्ये श्रीयंत्र उमटलेलं आहे. मस्क्युलाइन एनर्जी म्हणजे शिव आणि फेमिनाइन एनर्जी म्हणजे शक्ती, अशा दोन्ही ऊर्जांचा शिवशक्तीचा मिलाफ या पाण्यामध्ये झालेला आहे आणि पूर्ण ब्रह्मांडातील सर्व तत्व या पाण्यात अवतरली आहेत. ओम हा ब्रह्मांडाचा स्वर आहे आणि या ओंकारातून ही सगळी शक्ती